बऱ्याच मेकॅनिक मंडळींना, कंपनीत काम करणाऱ्या लोकांना खाली वाकून कारखान्यांमध्ये वजनं उचलावे लागतात. बायका मंडळींना तर नेहमीच स्वयंपाकघरामध्ये काम करताना सतत खाली पडलेल्या वस्तू उचलाव्या लागतात. आणि अशा वेळेस तुम्ही जर गपकन खाली पडलेल्या वस्तू वाकून उचलणार असाल तर त्याच्यामुळे ती चकती खटकन मागे सरकून ॲक्यूट स्लिप डिस्क होऊ शकते. पायाच्या नसेवर दाब येऊ शकतो आणि पायात कळा सुरू होऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्ही कसं चुकीच्या पद्धतीने पहिल्यांदा वस्तू उचलतात ते बघा. अशा पद्धतीने तुम्ही जर वस्तू उचलली तर तुमच्या कमरेची वाट हमखास लागणार. याच्यामध्ये त्यांचे पाय ताटच्या ताट होते, वस्तू दूर पकडलेली, हात ताट आहेत. ही चुकीची पद्धत. आता योग्य पद्धत काय ते आपण बघूया. योग्य पद्धतीमध्ये जेव्हा तुम्ही जवळ येता तेव्हा गुडघ्यातनं खाली बसलं पाहिजे. त्याच्यानंतर ती वस्तू जितकी जवळ आणता येईल तेवढी आणली पाहिजे आणि मग हळूच गुडघ्यातनं वर उचलून ही वस्तू छातीच्या जवळ यायला पाहिजे. आणि हा जो अँगल आहे हा राईट अँगल हाताचा राहील. ह्या पद्धतीने तो राईट अँगल राहायला पाहिजे आणि अशा पद्धतीने वस्तू उचलली पाहिजे. म्हणजे वस्तू छातीजवळ पकडा, गुडघ्यातून खाली बसा आणि कोपर काटकोनात राहील याची काळजी घ्या. ही योग्य पद्धत. आपल्या भगिनी मंडळी झाडू मारतात त्यावेळेस कंबरेत वाकून झाडू मारतात आणि त्याच्यामुळे काय होतं की मणक्यामध्ये खूप गॅप पडते, स्लिप डिस्क होऊ शकते, सियाटिका होऊ शकतो. त्याच्यामुळे चुकीची पद्धत अगोदर आपण बघूया की कसा झाडू नाही मारायचा. आता तुम्ही जर बघाल तर मिसेस सोना झाडू मारताना कमरेतनं वाकल्यात आणि त्याच्यामुळे त्यांच्या कमरेवर प्रचंड ताण येतोय. तर ही चुकीची पद्धत. आता योग्य पद्धत आपण बघूया. योग्य पद्धतीमध्ये तुम्ही पायावर खाली बसून घ्या आणि अशा पद्धतीने झाडू मारा. याच्याने कंबरही ताठ राहते आणि झाडू पण छान मारला जातो आणि अत्यंत सुंदर झाडलं पण जातं. कमरेवर अजिबात ताण येत नाही. आजकाल बरीच मंडळी जिममध्ये जातात आणि जिममध्ये गेल्यावर पटकन बारीक व्हावं ह्या दृष्टिकोनातून ज्या वॉकरवर ते चालतात त्याला खूप स्लोप देतात. आणि जेव्हा खूप तुम्ही स्लोप देता तेव्हा तुम्हाला खूप पुढे वाकावं लागतं आणि पुढे वाकल्यावर कमरेवर प्रचंड ताण येतो. त्याच्यामुळे ज्यांना कमरेचा त्रास आहे, आता तुम्ही बघा ह्या ताई जर बघाल तुम्ही तर ह्याच्यावर इतका भरपूर स्लोप दिलेला आहे. हा स्लोप जर तुम्ही बघाल आणि ह्या स्लोप दिल्यामुळे त्यांना पुढे वाकावं लागतंय आणि पुढे वाकल्यामुळे त्यांच्या कमरेवर तर ताण येतोच आहे परंतु गुडघ्यावर पण ताण येतोय आणि याच्यामुळे कमरेची आणि गुडघ्याची दोघांची वाट लागते. त्याच्यामुळे हा वॉकरला जितका कमी स्लोप तुम्ही द्याल तितका कमरेवर कमी ताण येतो. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर थोडीशी तुमच्या स्पोर्ट्स शूजला थोडंसं हिल्स असतील तर तुम्ही जास्त ताठ उभे राहतात आणि ताठ पायाने, ताठ कमरेने, ताठ गुडघ्याने चालू शकतात. मित्रांनो, आता आपण वॉकरवर चालायची योग्य पद्धत बघूया. आता जर तुम्ही ह्या ताईंकडे बघाल तर त्यांची कंबर एकदम ताठ आहे कारण वॉकरला बिलकुल स्लोप नाही, पूर्ण फ्लॅट आहे, सरळ आहे, एका पातळीमध्ये. त्याच्यामुळे त्यांना पुढे वाकावं लागत नाही आणि त्याच्यामुळे त्यांची कंबर ताठ राहते, कमरेवर आणि गुडघ्यावर ताण येत नाही. तुम्ही जर बघाल त्यांचे जर शूज बघाल तर त्याला किंचित मागच्या बाजूने हिल आहे आणि किंचित हिल असल्यामुळे त्यांना कमरेतनं जो ताठपणा यायला पाहिजे तो येतोय आणि त्याच्यामुळे कमरेचा आणि याचा लोड कमी होतोय गुडघ्यावरचा. आता बऱ्याच आपली जी तरुण पिढी आहे त्या मंडळींना अचानक डोक्यात हवा जाते आणि ते लगेच जिमला जायला लागतात आणि त्यांना वाटतं मी 3 महिन्यात सलमान खान सारखी बॉडी करणार आणि मग धनाधन वाकून वजन उचलायला लागतात आणि पूर्ण कमरेची वाट लागते. आणि मित्रांनो, ही जे मणका दबला जातो, मणक्याची वाट लागते, हे आयुष्यभर भोगावं लागतं आणि हा त्रास कधीच जात नाही. मग नंतर ऑपरेशनची पण वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे हळूहळू शरीराला तुम्ही सवय करा, त्या स्नायूंची ताकद हळूहळू वाढवा. आता तुम्ही जर बघाल तर हे महाशय बघा, हे व्यायाम करतायत. हे व्यायाम करताना कमरेवर त्यांच्या प्रचंड ताण येतो कारण ते कमरेत बघा किती वागतायत. त्यांची पूर्ण बॉडी ह्या भागातनं पुढे वागते आणि जशी वागते ह्या कमरेवर ताण येतोय. तर अशा पद्धतीने कमरेवर लोड येणारे व्यायाम तुम्ही कधी करू नका. हे चुकीची पद्धत आहे. आपण योग्य पद्धतीने कंबर ताठ ठेवून पट्टा वापरूनच व्यायाम केले पाहिजे. आता आपल्या भगिनी मंडळी जेव्हा पोळ्या करतात तर इतक्या पुढे वागतात की त्या कमरेची वाट लागते. त्याच्यामुळे तुम्ही आता बघा, ह्या मिसेस सोनार आता पोळ्या करतायत. ही अयोग्य पद्धत. ह्या वागताना ही पूर्ण कंबर वाकवल्याशिवाय तिथं वजनच पडत नाही पोळीवर आणि त्याच्यामुळे काय होतं, कमरेवर ताण येतो, ती डिस्क मागे सरकते म्हणजे स्लिप डिस्क होते. आता आपण योग्य पद्धत बघूया. पोळ्या करताना बायकांची कंबर ताठ राहिली पाहिजे. त्याच्याकरता एक छोटीशी आयडिया आहे. एक 4 इंच किंवा 5 इंचाची एक स्टेप किंवा पायरी आपण म्हणूया. जर आपण पायाखाली घेतली, आता बघा मॅडमनी पायाखाली एक 4.5 इंचाची स्टेप घेतली, त्याच्यानंतर तुमची कंबर ऑटोमॅटिक स्ट्रेट होते आणि तुम्ही प्रयत्न केला तरी सुद्धा पुढे वाकणं थोडं कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळे कमरेवर ताण येत नाही आणि पोळ्यांवर वजन पण छान पडतं. सुरुवातीला सवय नसताना काही काळ तुम्हाला त्रास होईल, लागल्यावर तुम्ही ह्या पायरीशिवाय पोळ्याच करू शकणार नाही.